सूर्य महादेव मंदिर कासारवाडी पुणे येथे विविध कार्यक्रम आयोजित। कासारवाडी येथील पवना नदी किनारी असलेले जागृत शिवालय सूर्य महादेव मंदिर येथे मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी। महाशिवरात्री उत्सवानिमित्त बुधवारी 26 फेब्रुवारी 2025 ला सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत खिचडी, केळी, दूध प्रसाद वाटत होते। दिवसभर अंदाजे 12,000 शिवभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला। सकाळी 6 वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा केल्या होत्या। दुसऱ्या दिवशी गुरुवारी 27 फेब्रुवारीला संध्याकाळी अन्नप्रसादाचा भंडारा करण्यात आला होता। संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत भाविक अन्नप्रसादाचा लाभ घेत होते। यावेळी एकूण अंदाजे 6,000 भाविकांनी लाभ घेतला। पहिल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार शंकरशेठ जगताप, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष सुनील भाऊ रासने, दापोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेशजी वाघमारे साहेब, युवा नेते योगेश भाऊ लांडगे यांच्या शुभ हस्ते शिवशंकराची महाआरती करण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय लांडगे, किरण मोठे, अभिमन्यू दहितुले, राजू लोखंडे, माऊली थोरात, सुजाता पलांडे, आशाताई शेडके, धायगुडे, सुलोक्षणा शिलवंत, धर, चंदा लोखंडे तसेच उद्योजक तुकाराम रासने, तात्यासाहेब सातपुते, जितेंद्र लांडगे, प्रकाश जवळकर, रतनशेठ लांडगे, सुनील लांडगे, सुरेश लांडगे, परशुराम लांडगे, दशरथ लांडगे, राजेश लांडगे, बाळासाहेब जवळकर, रवींद्र लांडगे, सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई बोरसे, सायली मोठे, प्रतिभा जवळकर आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार तथा राष्ट्रीय कामगार भूषण पैलवान काळूराम लांडगे, अनिल नाना लांडगे, संदीप लांडगे यांनी केले। कार्यक्रम संपूर्ण पार पाडण्यासाठी संदीप भाऊ लांडगे युवा मंचच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि महिला मंडळांनी प्रयत्न केले। प्रतिनिधी संदीप भगत, NTV न्यूज मराठी, पुणे।